किंवा हिऱ्यांचं ग्रेडिंग कसं असतं, त्याची प्राइस कशी ठरते, काय ठरते, हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तो चालू करतो. हेच ॲक्च्युली जे हे आहे ना, सो हिऱ्यांचे ॲक्च्युली 4 C's ऑफ डायमंड असं म्हणून लिहिलेलं आहे तिथं, की अनुज्वल प्रेझेंट्स 4 C's ऑफ डायमंड. सो डायमंड ॲक्च्युली 4 C's वरती डिपेंड असतो. तो आहे की डायमंडचा एक कट, क्लॅरिटी, कलर आणि कॅरेट. तर आपण त्याच्यावरती आता पुढे एक एक गोष्टी बघूया की काय असतात ते, कसं काय असतात ते. सो हा एक डायमंडचा एक प्रॉपर स्ट्रक्चर आहे. ह्याच्यात असं असतंय की मेन गोष्टी ज्या आहेत मी त्या तुम्हाला सांगतो की डायमंडचं जे कट असतो तो हा सगळा ऍक्च्युली जे आहे त्याला हे साईडचं तर फॅसेट्स म्हणतात. हवाचा टेबल आहे, हे गर्डर आहे, म्हणजे जे दोन जे आपल्या इथं आहे ना व्ही शेप चालू होतो आणि वरती हा टेबल आहे त्याच्यामधला हा गर्डर असतो. तर ह्या गोष्टींवरती फार हिऱ्याचं म्हणजे सगळं अवलंबून असतं. हा जो पॉईंट असतो खाली तो त्याला क्युलेट म्हणतात. तो बऱ्याचदा तुम्ही असं बघितलं असेल की हिरा असा मध्ये असं चपटा दिसत असतो, काहीतरी असतो. तर हा पॉईंट बरोबर नसेल तर तसं दिसतं. हा टेबलचा एक जर मान असेल तरी पण हिरा चांगला दिसत नाही. सो हे प्रत्येक गोष्टीला स्पेसिफिकेशन्स आहेत. या स्पेसिफिकेशन्स वरती आपलं पुढचं सगळं म्हणजे डिपेंड असतं. सो कट जो असतो पहिला जो आपण बघितला 4 C's मधला सी तो कट आहे. तर कट मध्ये काय काय आपल्याला मिळतं तर ब्राईटनेस, फायर आणि सिंथेलेशन. सो ब्राईटनेस म्हणजे काय की आपलं सेम टीव्ही सारखं आहे की जेवढा ब्राईटनेस तुमचा वाढेल तेवढा तुम्हाला तो जास्त पांढरा दिसणार आहे किंवा चांगला दिसणार तसं आहे. त्याच्यानंतर फायर जे आपल्याला हिऱ्यामध्ये एक असं पण जेव्हा ऊन पडतं किंवा लाईट पडते तेव्हा जे असं रेनबो सारखं जे दिसत असतं थोडंफार कलर तो फायर झाला. आणि सिंथेलेशन म्हणजे काय तर जे चकाकी असते चमचम चमचम जो चमकतो हिरा तो त्याला सिंथेलेशन म्हणतात. तर हे सगळे डिपेंड कशावरती ते कट वरती. ज्या आधीचा जो आपण पिक्चर बघितलेला त्याच्यामध्ये जो जे काय आहे हे सगळं त्या कट मध्ये डिपेंड असतं आणि ह्याच्यावरती हिऱ्याचा पण कट डिसाइड होतो. आणि ह्या कट मध्ये कसं असतंय की फ्रॉम फेअर टू एक्सलंट अशा पद्धतीचे कट्स असतात. फेअर, मग त्यानंतर गुड, मग व्हेरी गुड आणि मग एक्सलंट असे 4 प्रकारचे कट्स त्याच्यात असतात. आणि जो एक्सलंट असतो तो सगळ्यात टॉप असतो. मग ते टेबल साईज, गर्डर, क्युलेट हे सगळं कसं आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. सो कधी पण घेताना एक्सलंट कटचा हिराच घेतला पाहिजे. थोडंफार बजेटमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं तर व्हेरी गुड पर्यंत जाऊ शकतो. पण फेअर आणि गुडला हे ज्वेलरीमध्ये वापरायला कधी पण चांगलं असतं. पण जेव्हा सॉलिटर आपण विकत घेतो तेव्हा शक्यतो आय सजेस्ट एव्हरीवन टू बाय एन एक्सलंट कट का डायमंड. हा एक एकदम म्हणजे परफेक्ट डायमंड आहे की जो झूम करून फोटो काढलेला बरोबर असेल. पण एक परफेक्ट डायमंड कसा असतो तर तो असा असतो. सो सेकंड सी आहे ते आहे क्लॅरिटी. क्लॅरिटी म्हणजे कसं आहे की डायमंड मध्ये आपल्याला एकदम क्लिअर पासून ते इन्क्लुजन्स पर्यंत म्हणजे भरपूर त्यात अगदी कचरा भरलेला असतो म्हणजे काळा कुठ डायमंड पण असू शकतो त्याचं असं असतं. सो इट स्टार्ट्स फ्रॉम फ्लॉलेस टू I3 अशा त्याच्या कॅटेगरीज आहेत. सो आपण एक कॅटेगरी बघूया मी तुम्हाला पटकन सांगतो कसं कसं काय ते. सो फ्लॉलेस आणि त्याच्यानंतर इंटरनली फ्लॉलेस म्हणून आहे. हे दोन त्याच्यातले मेन सगळ्यात कॅटेगरीज. म्हणजे जेव्हा आपण एक सॉलिटर बाय करतो, एक सिंगल डायमंड जेव्हा कधी पण बाय करतो आपण जेव्हा आपल्याला म्हणजे एक टॉप क्वालिटीचा जेव्हा डायमंड घ्यायचा असतो तेव्हा आय विल सजेस्ट की बाबा फ्लॉलेस आणि इंटरनल फ्लॉलेस आणि VVS1 आणि VVS2 ह्या 4 गोष्टींपर्यंतच हिरा म्हणजे हे करावं म्हणजे कधी पण कन्सिडर करावा. यात अजून एक गोष्ट कशी असते की ही जी क्लॅरिटी आहे जो कुठले पण हिऱ्याची किंवा कशाची ती सगळी टोटली म्हणजे 10x मॅग्निफिकेशन जो लूप असतो ज्यात आम्ही दागिने वगैरे बघत असतो त्या लूप वरती ठरलेलं असते. आता तर फार हायटेक झालेलं आहे की आता सगळं लॅब्स मध्ये जातात. लॅब्स मध्ये तर प्रॉपर मायक्रोस्कोप असतो. मायक्रोस्कोप मध्ये ते हिरा लावून वगैरे एकदम डीपली सगळं कॅल्क्युलेट केलं जातं सगळं घेतलं जातं. पण पूर्वी याच्या आधी फक्त लूप वरतीच बघितलं जायचं आणि लूप वरनं ठरलं जायचं. पण अजून सुद्धा
जी काही क्लॅरिटी वगैरे जे काही आहे ती 10x मॅग्निफिकेशन वरतीच ठरतात, त्याच्यावरती काही नसतं ते. त्याच्यानंतर कसं होतं की मग फ्लॉलेस, इंटरनल फ्लॉलेस, VVS1, VVS2, VS1, VS2, SI1, SI2, मग I1, I2, I3 असे सगळे क्वालिटीचे डायमंड असतात. इट्स नॉट नेसेसरी की एव्हरीवन शुड बाय फ्लॉलेस आणि इंटरनल फ्लॉलेस VVS1 or VVS2. एव्हरीवन हॅज अ बजेट, एव्हरीवन कॅन बाय अकॉर्डिंग टू दॅट बजेट. असं कुठलीही गोष्ट नाही की ते आहे म्हणून त्यांनी तसंच घेतलं पाहिजे, नेव्हर. या जमाकाशी मी तुम्हाला सांगितलं की FL, IF, VVS1, VVS2, VS1, VS2, SI1, SI2, I1, I2, I3 हे सगळे म्हणजे अगदी असं पण आहे की जे लास्टचे 3 कॅटेगरीज आहेत I1, I2, I3 त्यामध्ये तुम्ही जर तो असा हिरा जर बघितला कधी तर तुम्हाला असं तो डोळ्यानं सुद्धा दिसेल की एकदम असं मध्ये एखादा खड्डा पडलाय किंवा त्याचा काळा स्पॉट आहे फार मोठा किंवा कलर त्याचा चेंज झालाय. बऱ्याचदा हिऱ्याचा कलर आपला पांढरा असतो पण जे खालच्या क्वालिटीज आहेत त्याच्यामुळे हिऱ्याचा कलर पण चेंज होतो. तो ब्राऊन होतो, ब्लॅक होतो, ग्रीन होतो, इट बिकम्स लाईक डार्क ब्राऊन वगैरे असे कलर्स त्याचे चेंज होतात त्या इम्प्युरिटीजमुळे. आणि हा कार्बन असतो शेवटी त्याच्यामध्ये ह्या नॅचरल इम्प्युरिटीज असतात, त्याला काय कोण हे करत नाही, इट्स ऑलरेडी देअर. याच्यानंतर असतो तो कलर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन यू आर बाईंग अ डायमंड. द कलर शुड बी फ्रॉम D. ऍक्च्युली D कलर हा सुरुवातीचा कलर असतो. कलर जो डायमंडची कलर सिस्टम असते ती स्टार्ट फ्रॉम D to Z. D म्हणजे कसं असतो की एकदम प्युअर व्हाईट, एकदम म्हणजे फुल ब्राईट जो कलर म्हणतो D तो तसा आहे. D इज द बेस्ट कलर. आणि जेव्हा आपण सॉलिडरी बाय करतो तेव्हा आपल्याला सिंगल कलर मिळतो की तो समजा D आहे, E आहे, F आहे, ह्या पद्धतीने आपल्याला मिळतो. पण जेव्हा आपण बारीक बारीक हिरे घेतो जसे की आपण दागिन्यांमध्ये वगैरे हिरे घेतो, तुम्ही ऐकलं असेल प्रत्येकानं एखादा दागिना जरी घेतला असेल तर ते काय कलर आहे विचारलं तर की काही सांगतात की EF आहे किंवा कसं FG आहे, GH असं सांगतात. कारण की जेव्हा बारीक बारीक डायमंड्स असतात तेव्हा त्यात सिंगल कलर देणं फार अवघड असते. कारण की एका कॅरेटमध्ये 100 डायमंड्स असतात ते 200 असतात असं असतं. सो त्यामध्ये तुम्हाला कलर सिंगल कलर मिळणं मुश्किल असतं. पण सॉलिड असलं तर एकच हिरा आहे आणि त्या हिऱ्यावरती कसं आहे की तुम्हाला D पासून Z पर्यंत जो पाहिजे तो कलर मिळू शकतो. यात बेसिकली सगळ्यात चांगला कलर बाय करण्यासाठी जो असतो तो D, E, F ह्या 3 कलर मध्ये एकदम टॉप होतो. म्हणजे परत त्याची प्राइस जास्त असते, त्याच्यानंतर प्राइस थोडी ड्रॉप व्हायला सुरू होते. आणि बेसिक सगळ्यात मोठा फरक असतो तो वजनामध्ये. सो लास्ट C जो आहे तो कॅरेट आहे. कॅरेट वेट म्हणजे आपण जे म्हणतो जसं की डायमंडचे जे एक आपण सिंगल सॉलिडर जर म्हणलं तर एक साधारण 20 पॉइंटर्स किंवा एक 10 पॉइंटर्स म्हणजे काय की एक 10 सेंट पासून हिऱ्याचं वेट म्हणजे सिंगल सॉलिडर्स मिळायला चालू होतं. आणि तिथनं पुढं मग आपण पाहिजे तेवढं वेटचे घेऊ शकतो. ते मिळणं फार मुश्किल असते की मोठे मोठे. पण आता एक साधा सिमिलर सांगतो, एक हाफ कॅरेटचा जर आपण आता याच्या हिशोबाने हिरा घ्यायला गेलो आणि जर तो टॉप क्वालिटीचा घ्यायला गेलो की बाबा VVS आहे किंवा हे आहे आणि कलर सुद्धा D, E किंवा F कलर आहे तर साधारणपणे 2 ते 2.5 लाख रुपये त्याची प्राइस जाते. तेच आपण जर तसाच 1 कॅरेटचा घेतला तर आजच्या वेळेला टॉप क्वालिटीचा 1 कॅरेटचा हिरा जर घ्यायला गेलो तर आपण 9 लाख रुपये द्यायला लागतात आपल्याला. असा तो फरक आहे. आणि हेच 1 कॅरेटचा पण जर पॅकेट म्हणजे ज्वेलरीमध्ये जे आपण हिरे असतात ते जे बारीक बारीक हिरे असतात ते जर आपण घेतले 1 कॅरेट तर त्या 1 कॅरेट मध्ये कसं असतं की एक चाळणी असते, त्या चाळणीप्रमाणे आपण हिरे सॉर्ट केले असतात वेट वाईज. सो एक त्याला एक -2 +11 म्हणून एक चाळणीचे म्हणजे साईज असतात. त्यात जर आपण घेतलं तर साधारणपणे 75,000, 80,000, लाख रुपये डिपेंडिंग ऑन द कलर, क्लॅरिटी सगळं ह्याच्यात आपल्याला हे असतं. सो हे 4 C's आहेत. जसे कट आला, त्यात क्लॅरिटी आली, कलर आला आणि कॅरेट आलं. या 4 C's वरती सगळे डायमंड असतात. सो थँक्यू. आणि माझी स्पेसिफिक टास्क काय आहे की ज्वेलरी एन्थुसियास्ट पीपल द्या, ज्वेलरी हॉलिक पीपल द्या, ज्यांच्याकडे कुणाकडे आता वेडिंग्स असतील, इव्हेंट मॅनेजर्स वगैरे सगळ्यांना आणि मला सगळ्या गेल्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करायचं, सगळ्यांना म्हणजे इन्व्हाइट करायचं की एकदा नक्की व्हिजिट करा माझ्या शॉपला ज्यांनी केलेली आहे. आणि आज एक स्पेशल ऑफर आहे. आज किंवा ह्या अक्षय तृतीयेपर्यंत ह्या 10 दिवसात जे कोण माझ्याकडे भिशी चालू करतील खास डायमंड ज्वेलरीसाठी त्यांच्यासाठी अशी ऑफर असणार आहे की तुम्ही 10 महिने भरायचे तर 2 महिने मी देणार आहे तुम्हाला फक्त डायमंड ज्वेलरीवरती. थँक्यू.